सर्वे भितु सर्वा भितु जीवन भितु मृत्यु भितु दाता तू विधाता तू देता तू लेता तू सत्य तू असत्य हम भगवान तू मनुष्य हम शिव तू सुंदर तू शक्ति तू सब कुछ तू मैं कुछ नहीं भगवान तू मैं कुछ नहीं जीवन तू मैं कुछ नहीं। नमः पार्वती पते हारा हारा महादेव। हर हर महादेव मित्रांनो, आता आपण उभे आहोत पुण्यातील प्रसिद्ध शिवगणेश मंदिरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मंदिराचे व्यवस्थापक गिरीश दादा। आपण गिरीश दादांकडून मंदिराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। गिरीश दादा नमस्ते, मी गिरीश संभाजी दांगट। मी या मंदिराचं व्यवस्थापन थोडक्या जेवढ्या स्वरूपात मला बघता येईल त्या स्वरूपात मी बघत असतो। या मंदिराची स्थापना 2012 साली झालेली आहे। त्याच्या अगोदर 2007 साली इथे पूर्ण जमिनीचं एक्सकेव्हेशन चालू होतं। त्यावेळेस आपल्याला या मूर्त्या काही इथे सापडल्या। त्यात गजलक्ष्मी मातेची एक मूर्ती होती, एक गणपतीची होती आणि पिंड इथे आधीपासून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवली गेली होती। पण माझ्या वडिलांनी इथे येऊन हे मंदिर पूर्ण डेव्हलप केलं। त्यांना ज्या ज्या पद्धतीने मदत मिळाली, गावकऱ्यांकडून काही मदत मिळाली, त्याच प्रमाणात आपण जसं जमेल तसं आपल्याला इथे जीर्णोद्धाराचं काम आपण केलेलं आहे। त्यानंतर ना आता हळूहळू आपण प्रयत्न करतोय की एक गजलक्ष्मीची मूर्ती सापडली होती, आपण आज त्याचंही जीर्णोद्धाराचं काम करत आहोत। कोणाला जसं जमेल किंवा त्यांच्या यथाशक्तीनुसार त्यांनी इथे येऊन मदत करावी। दर सोमवारी आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे महादेवाचे किंवा महाकालचे किंवा आपल्याला जसे जमतील तशा प्रकारचे आपण इथे शृंगार करतो। आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि या सोमवार निमित्त आज मंदिरात साकारण्यात येणार आहे महादेवांच्या जटेतून अवतरली गंगा ही शृंगारिक पूजा। या पूजेचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत। तोपर्यंत हर हर महादेव। हर हर महादेव। आपल्यासोबत आहेत शिवगणेश मंदिरात गेली 4 वर्षे येणाऱ्या कार्तिकी बडे आणि शिवांजली बडे। आपण त्यांच्याकडून थोडक्यात शृंगाराबद्दलची माहिती जाणून घेऊया। मी कार्तिकी सुनील बडे आणि ही शिवांजली बडे माझी मुलगी आहे। 2022 पासून आम्ही या मंदिरात शृंगार करायला सुरुवात केली। म्हणजे आम्हालाही असं वाटायचं की कुठे आपण पाहिला शृंगार किंवा इथेही बऱ्याचदा आधी व्हायचा केव्हा तरी शृंगार, तर आपणही करावा अशी इच्छा होती आणि ती इच्छा महादेवाने पूर्ण केली। आम्ही दर सोमवारी न चुकता शृंगार करायला सुरुवात केली। मग त्याच्यामध्ये महादेवाला जी फुलं आवडतात ती शोधून आणणं, मग त्याचे हार बनवणं, म्हणजे तो एक छंदच लागला की जर एखाद्या सोमवारी आपल्याला नाही जमणार तरी मग देव तसा नको राहायला, मग आम्ही कोणाच्या तरी फोन करून सांगायचो की नाही कोणीतरी करा। मग या कल्पनेतून आम्ही एक ग्रुप तयार केला आणि ग्रुपमधून सदस्यांना सगळ्यांना सहभागी करून घेतलं। मग सगळ्यांनी मिळून शृंगार करायचा। त्याच्यासाठी आधी मंदिर स्वच्छ करणं, अभिषेक करणं आणि फुलांची सजावट करणं, असा म्हणजे तो आता प्रघातच सुरू झाला। पण दर सोमवारी नवीन नवीन कल्पना सुचत गेल्या आणि मग मुखवटे तयार करणं, महाशिवरात्र साजरी करणं, प्रदोषाला येणं। पण या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं आपण मनसोक्त येऊन महादेवाची पूजा करू शकतो। इथं आपल्याला कोणीही अडवत नाही, म्हणून भाविक इथे येतात की त्यांना जे काही करायचंय, वाचन करायचंय, जप करायचं आहे किंवा रुद्र करायचं आहे, तरी इथं कोणीही अडवत नाही। हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच भाविक इथे म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे आणि शृंगाराचं महत्त्व पण वाढत चाललंय। धन्यवाद काकू।
या ठिकाणी दर सोमवारी आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वगैरे वाटला जातो. कोणी भाविकांनी कोणी भंडारा वगैरे करतात. लोकवर्गणीतनं सगळं दान, फक्त आम्ही इथे सेवेकरी लोक दिलेल्या दानाचा सदुपयोग करणं आपल्या आयुष्यातून आपलं काम आहे. त्याकरता एक भांडी हा रूम वगैरे ते असं सगळं केलेलं आहे. साधू संत वगैरे आले तर 4-4 दिवस वगैरे ते राहतात. त्यांना संडास बाथरूम वगैरे सगळं सुखसोय आहे. गोरगरिबाचं कोणाचं लग्न असलं समोरचा हॉल बांधलेला आहे, तो सुद्धा फ्री आहे. आरती झाल्यानंतर हा जो तुम्हाला हॉल दिसतो, या ठिकाणी सर्व भोजनाची व्यवस्था सर्वांची केली जाते. हा हॉल सुद्धा लोकवर्गणीतून आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी बांधलेला आहे. एकटा माणसाकडे किती पैसे असले तरी ज्यावेळेस मित्रपरिवार असतो त्यामुळे ते काय पण घडू शकतं. हे विश्व निर्माण करायला कारणीभूत रामनाम भजन. जे गजलक्ष्मीच्या मंदिराचं काम दिसतंय ते जर उर्वरित काम एक 15 ते 16 लाख रुपयाचं काम राहिलेलं आहे. आपण जे दान करता लोक देतात त्याच्यातनं ते मंदिर एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होऊन पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये त्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तरी सर्व भाविकांना यथाशक्ती, आपल्याला कोणाला आग्रह नाही, यथाशक्ती जे काही दान करता येईल गजलक्ष्मीसाठी लोकांनी दान करावे, हे शिवगणेश मित्रमंडळाच्या वतीने आग्रहाची विनंती.